आणि आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते, महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। थोड्याच वेळात नाना पटोले हे देखील मार्कडवाडीमध्ये दाखल होणार आहेत। गावकऱ्यांच्या भावना समजून घेणार असल्याचं पटोले यांनी म्हटलेलं आहे। ईव्हीएम विरोधात अनेक ग्रामसभांचा ठराव। तर आपण या क्षणाची महत्त्वाची बातमी पाहतोय। सुप्रीम कोर्टाने दखल घ्यावी असं पटोले यांनी म्हटलेलं आहे आणि निवडणूक आयोगाने देखील याची दखल घ्यावी अशी मागणी पटोले यांनी केली होती। आणि त्याच पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात नाना पटोले हे मार्कडवाडीमध्ये जाणार। या लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या असतात आणि मी त्या ठिकाणी जनभावना समजवण्यासाठी चाललेलो आहे। मी कोणाला फेवर करायला या कोणाला विरोध करायला नाही चाललेलो आहे। त्यामुळे जे काही वादळ आज मातमवाडीच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये याच्यावरची चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे अशा गंभीर प्रश्नांकडे लक्ष घालणे आमचं कर्तव्य आहे।